खाकी वर्दीचं स्वप्न आता होणार पूर्ण. फिक्स कट ऑफ सांगणारे एकमेव चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा. हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारामध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 कारागृह पोलीस भरती म्हणजेच नागपूर पुणे या दोन ठिकाणचा असणारा पेपर झालेला आहे. तर इथला कट ऑफ काय लागू शकतो याचं संपूर्ण विश्लेषण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट तुमच्यासमोर येत राहतील. त्याचबरोबर लेखी परीक्षेच्या गुण याद्या असतील, अंतिम निवड याद्या असतील किंवा इतर सर्व पोलीस भरतीच्या अपडेट्स आपलं टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा इथं मी टाकत असतो, ज्याची लिंक पिन कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही असणारे टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. तर हा जो तुमच्यासमोर पेपर दिसत आहे हा नागपूर कारागृहाचा पेपर आहे, नेमकाच झालेला. तर या पेपरची जर तुम्ही लेवल बघितली तर याच्यातले जे गणिताचे प्रश्न आहेत, या गणिताचे प्रश्नाची लेवल मॉडरेट टू हार्ड लेवलचे क्वेश्चन आहेत. मॉडरेट टू हार्ड लेवलचे क्वेश्चन आहेत, ज्यामुळे असणारा इथं विद्यार्थ्यांचा वेळ यामध्ये असणारा भरपूर सोडवण्यामध्ये गेलेला आहे. त्याचबरोबर मराठीचे क्वेश्चन असणारे एवढे असणारे इझी नाहीत. इथंही असणारा जो दर्जा आहे तो मॉडरेट टू हार्ड लेवल याच प्रकारचा असणारा दर्जा आहे. यामधले प्रश्न जे आहेत ते लगभग असणारे मॉडरेट टू हार्ड लेवलचेच संपूर्ण तुम्हाला पाहायला मिळतात. त्याच्यामुळं एकंदरीत जर बघायला गेलं तर इथला जो फायनल कट ऑफ आहे हा कारागृह आहे. त्याचबरोबर इथलं जे मैदानी चाचणीचा कट ऑफ लागलेला होता, पेपरचा दर्जा, या सगळ्या गोष्टीचा विचार करून एक अंदाज सांगत आहे. एक्झॅक्ट कट ऑफ तर आपण या ठिकाणी जसंही यांचे लेखी परीक्षेचे गुण येतील तसं तुमच्यासाठी व्हिडिओ नक्की घेऊन येणार. 100% कट ऑफ बोला, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबतचा बेल आयकॉन दाबून ठेवा, जेणेकरून तो व्हिडिओ पडल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येईल. सर्च बारमध्ये तो व्हिडिओ तुम्हाला मिळणार नाही, त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवणं गरजेचं आहे. मग तेव्हाच तुम्हाला असणारा तो व्हिडिओ दिसेल. तर एकंदरीत फक्त एक अंदाज सांगायचं झालं तर ओपनचा कट ऑफ लगभग असणारा 126च्या आसपास असेल, कारण पेपर थोडासा माझ्या हिशोबाने हार्ड लेवल होता. त्याच्यामुळं कारागृह असून पण मला असं वाटतं की इथला जो नागपूर कारागृहाचा आहे तो 126च्या आसपास असणारा ओपनचा लागेल. ओपन फिमेल किती लागेल, तर ओपन फिमेलचा जो कट ऑफ आहे तो असणारा 120च्या आसपास असेल. मे बी 1-2 मार्क खाली किंवा मे बी एखादा मार्क जास्त, पण एवढ्या दरम्यान असणारं ओपन फिमेलचा असू शकतो. मग बाकी कॅटेगरीचा काय, तर ओबीसी आणि NT कॅटेगरी जे आहेत या ओपनच्या जवळपासच असतील, जे की 124च्या आसपास असणारा तुम्हाला पाहायला मिळतील. काही NTच्या कॅटेगरी 125वर पण लागतील, काही 126वर लागतील. ओबीसी 124-123 पर्यंत असणार येऊ शकते. मग बाकी कॅटेगरी काय, SC ST कॅटेगरीबद्दल बोलायचं झालं तर यांचा असणारा लगभग 121च्या आसपास असणारा SCचा लागू शकतो. STचा अजून थोडासा खाली येऊ शकतो, 118 पर्यंत असणारा SC ST लागू शकतो. मग ओबीसी आणि NTच्या महिलांचं काय, तर यांचा असणारा 115 प्लस असणारा महिलांचा लागेल ओबीसी आणि NTच्या. आणि SC ST कॅटेगरीचा जो आहे तो याच्यामध्ये 1-2 मार्काचा फरक सोडून 113च्या आसपास SC कॅटेगरीचा लागू शकतो. आणि ST कॅटेगरीचा असणारा लगभग 111च्या आसपास असणारा लागू शकतो. आणि बाकी जे आहेत मग SBC असेल, त्याचबरोबर SEBC असेल आणि EWS असेल, तर EWSचा थोडासा या सगळ्यापेक्षा असणारा सर्व कमीच लागतो, याच्यामध्ये काही शंका नाही. SEBC कॅटेगरीमध्ये मात्र या ओबीसी आणि NT लेवललाच लागू शकतो. SBCचा जो आहे तो SC ST कॅटेगरीसारखा लागू शकतो. आणि EWS बद्दल जर बोलायचं झालं तर EWSचा लगभग असणारा 117 पर्यंत या ठिकाणी त्यांच्या जनरलचा लागू शकतो. आणि यांच्या महिलांचा मात्र त्याच्यापेक्षा अजून कमी असणारा इथं तुम्हाला पाहायला मिळेल. खूप कमी तुम्हाला EWS महिलांचा कट ऑफ पाहायला मिळेल. बाकी समांतर आरक्षणानुसार जे आहे ते प्रत्येक कॅटेगरीनुसार 5, 7, 8, 10 मार्काचा फरक असणारा पडणार आहे. तो एक्झॅक्ट कट ऑफचा व्हिडिओ मी नक्की तुमच्यासाठी घेऊन येणारच आहे, त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर सोबतचा बेल आयकॉन दाबा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका, कारण टेलिग्राम चॅनलवर मी नवीन व्हिडिओबद्दल असेल किंवा इतर पोलीस भरतीच्या अपडेटबाबत असेल तुम्हाला नक्की मी तिथं माहिती देत असतो. तर आता हा जो पेपर आहे हा पुणे शहर कारागृह पोलीस शिपाई भरतीचा पेपर आहे. इथला पेपरची लेवल मी इझी टू मॉडरेट हाच म्हणेल. आणि इथला जो कट ऑफ आहे, इथला कट ऑफ जो आहे तो 130 प्लस जाण्याची शक्यता आहे ओपनचा.
ओपनचा 130 प्लस जाऊ शकतो आणि ओपन फिमेलचा जो आहे तो 123च्या आसपास असणारा लागू शकतो या ठिकाणचा. आणि बाकी कॅटेगरी मग ओबीसी की NT SEBC या कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे ओपनच्या आसपास म्हणजे 128च्या आसपास असणारा असू शकतो असा एक अंदाज आहे. आणि यांच्या महिलांचा जो कट ऑफ आहे ओबीसी NT आणि SEBC यांच्या महिलांचा कट ऑफ 119च्या आसपास असणारा असू शकतो. SC ST कॅटेगरी यांचा जो कट ऑफ आहे इथला यांचा कट ऑफ मात्र जसं नागपूर सिटीचा कमी होता तितका कमी असणारा कारागृहाचा इथं लागणार नाही. पुणे कारागृहाचा कट ऑफ जो आहे तो इथं यांचा असणारा SC कॅटेगरीचा 123च्या आसपास लागू शकतो, यांचा 120च्या आसपास लागू शकतो ST कॅटेगरीचा. आणि महिलांचा याच्यामध्ये अजून एक 7-8 मार्काचा डिफरन्स तुम्हाला नक्की पाहायला मिळेल. आणि AWS कॅटेगरी जे की सगळ्यात कमी असणारा लागेल, ज्यांचा ओपनचा असणारा लगभग 120च्या आसपास असेल आणि महिलांचा तर किती लागेल हे नेमकं काही सांगता येत नाही, यांच्या महिला उपलब्ध असत नाही बऱ्याच ठिकाणी. तर असा एक अंदाज एकंदरीत मी तुम्हाला सांगलेला आहे. बाकी एक्झॅक्ट कट ऑफबद्दल मी ऑलरेडी बोललो आहे. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, सोबतचा बेल आयकॉन दाबा, तेव्हाच असणारा तुम्हाला नवीन व्हिडिओबद्दल अपडेट मिळेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. टेक केअर.